Good morning. Today we'll continue with one or two problems on projectile motion. Today is lecture number 20 based on this chapter. So I think we have discussed more than enough for this chapter, and we can proceed towards the next chapter. Okay. Write down maybe the last problem of this chapter. How was yesterday's ISC? Do remember what are the way in which you are writing the ISC? The questions which are asked in ISC, they are important from final exam point of view. लक्षात येते का? मग जे काय ISC मधले प्रश्न आहेत, जे काय UT मधले प्रश्न आहेत, ते परफेक्टली आपल्याला जमले पाहिजेत. Is that understood? Yes, sir. Yes, sir. ठीक है, write down. Next problem. A person wants to jump over a ditch. Trench म्हणा म्हणजे खड्डा. Wants to jump over a ditch as shown in the figure. As shown in the figure. Find the maximum velocity with which he should jump. So in this problem, it is given that this horizontal is, let us say, road. And this is the ditch or trench. हा एक खड्डा है. ठीक है. One person is standing here and he wants to jump. असे jump मारायचे आहे. Problem लक्षात आलाय? The dimensions are given like this. Three meter and 2 meter. So tell me what can be done. ठीक आहे, डायग्राम झाल्यानंतर आपण बोलूया. हे ड्रॉ करून घ्या सगळं काय आहे ते.
झाले डायग्राम पलीकडं ठीक आहे. We'll discuss as we are towards the end of the chapter. We should give some time for understanding. We have seen सध्या आपण काय शिकतोय टायटल कालचे दोन डेरिव्हेशन बघितले होते त्याचं टायटल वाचा प्रोजेक्टाइल मोशन व्हेन ऑनलाइन आवाज येत नाही बोला प्लीज व्हाट वी आर लर्निंग Projectile motion when the body is projected. Yes, projectile motion when the body is projected horizontally. सुरुवातीला आपण कोणती प्रोजेक्टाइल मोशन पाहिली ज्याच्यामध्ये इनिशियल वेलोसिटी कशी होती इन्क्लाइन टू ग्राउंड त्याला दोन कंपोनेंट होते येस ऑर नो आणि त्याची जी ट्रॅजेक्टरी इट वाज अ कंप्लीट पॅराबोला या केस मध्ये काय असतं जर इनिशियल वेलोसिटी फक्त हॉरिझॉन्टल असेल तर मोशन कसे असेल हाफ पॅराबोला इज दॅट फाईन Yes, sir. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दोन इक्वेशन मिळाले कोणकोणते सांगा h इज इक्वल टू Half GT square. हाफ GT स्क्वेअर बरोबर आहे टेल मी द इंटरप्रिटेशन ऑफ दिस इक्वेशन h इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर याच्यावरून काय समजलं सेकंड काय मिळालं तर रेंज इज इक्वल टू U into T. u into t where t is the t is the time of flight बरोबर आहे का आता तुम्ही इमॅजिन करा बरोबर आहे का लॉंग जंप समजा एखादा स्पोर्ट्समन आहे ठीक आहे लॉंग जंप आहे आणि त्याला इथून समजा असे जंप मारायचे त्याने इमॅजिन तर तो डायरेक्ट इथं उभारून जंप मारतो असं रनअप घेऊन पळत येतो रनअप घेऊन पळत येतो येस और नो व्हाट इज द रिझन बिकॉज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द स्पोर्ट्समन आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल वेलोसिटी इज इट अंडरस्टूड बरोबर त्यामुळे लॉंग जंप जर मारायचे असेल तर तो लांबनं पळत येतो येस और नो मध्ये फास्ट बॉलर बघितले असतील पलीकडं बरोबर ना जेवढा रनअप जास्त तेवढी बॉलिंग फास्ट ना येस और नो सो व्हॉट इज द रिझन पुन्हा एकदा तेच इनिशियल वेलॉसिटी जी असते प्रोजेक्शनची यू ते इन्क्रीज करण्यासाठी तो रनअप घेतो लक्षात येत आहे सर्वांना त्यामुळं रेंज ही कशी असेल जास्त असेल विथ द इनिशियल वेलॉसिटी इज मोर अंडरस्टूड येस सर जागेवर उभारून जर बॉलिंग टाकली तर फास्ट जाणार नाही ते जर पळत येऊन आपण बॉलिंग टाकली तर स्पीड जास्त येईल इज इट अंडरस्टूड सो व्हॉट इज द आन्सर आर इज इक्वल टू यू इंटू टी लक्षात येते का सो दीज आर द थिंग यू नीड टू अंडरस्टँड नाउ विल डिस्कस अबाउट दिस प्रॉब्लेम याच्यामध्ये काय दिलं सांगा आता टेक्निकल टर्म्स मध्ये व्हॉट इज 3 मीटर अँड व्हॉट इज 2 मीटर टर्मिनॉलॉजी मध्ये सांगा आपल्या Height 2 meter. याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला h इज इक्वल टू आता दोन फॉर्म्युला आपण कुठले पाहिले होते h इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर समजताय ना Yes. x आणि y कधी या मोशन साठी समजतंय का आता ही मोशन चालली का हाफ पॅराबोला चाललाय हाफ पॅराबोला जाते त्यामुळे इक्वेशन कुठली कन्सिडर करणार h इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर व्हेरी गुड आणि r इज इक्वल टू ut हे दोन इक्वेशन यूज करायला लागतील बरोबर ना कारण या पर्सनची इनिशियल वेलोसिटी जी आहे ते कशी असणार हॉरिझॉन्टल असणार का इन्क्लाइंड असणार आहे हॉरिझॉन्टल असणार आहे ना येस और नो त्यामुळे या खड्ड्यावरून जर जंप मारायचा असेल तर तो थोडा पळत येणार बरोबर ना नाही पळत आलं तर काय होईल ते होणार ओके सो इनिशियल वेलोसिटी शुड बी मोर येस और नो ओके येस सर हियर h is given as how much 2 meter is it clear and r is given as 3 meter okay this is very simple problem tell me and what your
सपोज टू फाइंड आउट u, बरोबर आहे ना? तर ऑफकोर्स तुम्ही लॉजिकल जर या दोन्हीचा विचार केला तर u तुम्हाला मिळवायचं आहे, म्हणजे u हे सगळ्यात शेवटी वापरलं पाहिजे. r इज इक्वल टू ut. मी सुरुवातीला काय वापरलं पाहिजे सांगा? h इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर. राईट डाऊन गिवन डेटा. Given data, h is equal to 2 meter, r is equal to 3 meter, u equal to question mark. नेक्स्ट लाईन लिहा. आता तुम्हाला सिंपल फॉर्म्युला देतो, ठीक आहे? कालचा प्रॉब्लेम पण स्टडी करा. कालच्या प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा काय मिळालं होतं तुम्ही? टी मिळालं होता. डू यू रिमेंबर? h इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर वापरला आणि त्याच्यातून काय मिळाला? टी मिळवला. आणि टाइम नंतर r इज इक्वल टू ut हे इक्वेशन वापरतात. लक्षात येते का? राईट डाऊन नोट. फॉर सच प्रॉब्लेम्स, सच म्हणजे काय? हाफ पॅराबोलिक प्रॉब्लेम. लक्षात येते का? फॉर सच प्रॉब्लेम हॅव्हिंग u इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन, ज्याच्यामध्ये इनिशियल वेलोसिटी हॉरिझॉन्टल असते, ब्रॅकेट मधल्या फॉर एक्झाम्पल कोणकोणते प्रॉब्लेम असते? थ्रोइंग द बॉम्ब फ्रॉम एरोप्लेन, बरोबर आहे का? कालचा प्रॉब्लेम एटसेट्रा. ठीक आहे, हा आताच प्रॉब्लेम तर आहेच आहे. ब्रॅकेट कंप्लीट. किंवा हाफ पॅराबोलिक प्रॉब्लेम मध्ये, ठीक आहे, इनिशियली यूज h इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर. या प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा कोणतं इक्वेशन यूज करणार? h इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर टू फाइंड टाइम t. To find time t, full stop. Then use r is equal to ut. Then use r is equal to ut. आता बघा याच्यामध्ये टाइम तर तुम्हाला पहिल्या स्टेप मध्ये मिळाला, बरोबर आहे? त्यामुळे जर तुम्हाला u माहिती असेल तर r विचारतात, कालच्या प्रॉब्लेम सारखा. किंवा जर रेंज माहिती असेल तर काय मिळणार तुम्हाला? इनिशियल वेलोसिटी. Then use r is equal to ut to find out either r or u. याला काय म्हणतात बाळांनो? फ्लो चार्ट म्हणतात. लक्षात येतं का? फ्लो चार्ट तुम्ही शिकलाय ना याच्यामध्ये? कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये बेसिक तर माहिती असेल, 5वी 6वी पासून शिकवतात. तर कोणतेही प्रॉब्लेम पाठ करायचे नाहीत, त्याची मेथड समजावून घ्यायची. या प्रॉब्लेम मध्ये काय असणार आहे? h इक्वल टू हाफ gt स्क्वेअर असेल. पहिल्यांदा टाइम मिळवायचा आणि टाइम मिळाल्यानंतर आयदर r or u युजिंग द इक्वेशन r इक्वल टू ut. तुम्ही असं प्रत्येक प्रॉब्लेम कालच्या प्रोजेक्ट टाइल मध्ये पण सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? तर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स दिले असेल तर कंपल्सरी कोणते इक्वेशन वापरणार? इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. इज दॅट क्लिअर? लक्षात येते का? त्यामुळे Yes, sir. प्रॉब्लेम कधी पाठ करायचे नाही. चालू स्टार्ट. राइट डाउन h is equal to half gt square. Write down the first equation. h is equal to half gt square. So height is given as 2 into 9.81 into t square. I hope I have tried to give you the logical understanding. कुठेही आपण लक्षात ठेवण्याचा प्रकार केलेला नाही. Find the value of time t. 0.638.
पुढचा एका डिजिट सांगा. 85. कॅल्क्युलेटर कोणता वापरायचा आता सांगतो. FX 991 MS हा कॅल्क्युलेटर आता वापरा, कारण घरी होतो मोबाईल वरती कॅल्क्युलेटर इन्स्टॉल केला, हे दिवस संपले आता, बरोबर ना. तर फिजिकली तुम्हाला एक्झाम अटेंड करायला लागेल मे बी, आणि त्याला कॅल्क्युलेटर असावा. 4 वर्ष लागणारी गोष्ट आहे. आता एकदा क्लास टीचरना विचारून घ्या की जे आहे ते मिळणार आहे का कॅल्क्युलेटर आमची आम्ही घेऊ, असं एकदा विचारा. 6385 seconds. Second equation. R is equal to UT. This is for horizontal distance. So R is 3 meter. Initial velocity we have to find out. T we are having from the previous step 0.6385. From this we get the initial velocity 4.702. 4.6985. As it is velocity, it would be meter per second. So it is a good to write the answer in the similar wording. Question काय? Find the maximum velocity with which we should jump. Okay. Actually the maximum नाही, minimum म्हटलं पाहिजे, बरोबर ना. याच्यापेक्षा कमी वेलोसिटी असेल तर विसर्जन होऊ शकतं, बरोबर ना. येस और नो. हे मिनिमम वेलोसिटी असणार ना, तर मॅक्सिमम असणार. मिनिमम असली पाहिजे. असं जर आपण पेपर सेटरच्या चुका आपण काढायचं नसतं, बरोबर ना. आपले आपण मार्क घ्यायचे पुढे जायचं. मिनिमम पाहिजे का मॅक्सिमम पाहिजे? मिनिमम वेलोसिटी पाहिजे, बरोबर ना. राईट डाऊन. खाली लिहा. काहीच लिहायला नको, नुसतं वेलोसिटी लिहू. हा, द वेलोसिटी विथ विच the person should jump should be 4.6985 meter per second. ब्रॅकेट मधल्या मिनिमम ही कमीत कमी वेलोसिटी असली पाहिजे. ठीक आहे. So at the end of 20 lectures we have completed this chapter. Shall we go to unit number 6 now? Yes. Shall we go to next unit? Yes, sir. बघा, आपल्याला असं वाटत होतं की आपण स्टॅटिक्स खूप स्लो शिकलाय असं वाटत होतं ना, पण टोटल नंबर ऑफ लेक्चर जर अराउंड 70 असतील तर त्यातली 20 लेक्चर आपण कोणासाठी दिले? आत्ताच्या चॅप्टर साठी. काय नाव आठवतंय का? कायनेमॅटिक्स. कमीत कमी 20 लेक्चर नंतर नाव तर आठवा, बरोबर ना. चला, राईट डाऊन. युनिट नंबर 6, कायनेटिक्स ऑफ पार्टिकल्स. Pattern, unit number 6, kinetics of particles. Write down the syllabus.
सगळ्यात शेवटी जे दिसतंय ब्लूम्स लेवल, याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. ब्लूम्स लेवल म्हणजे काय असतं, सिलेबस लिहित राहा तुम्ही. तर एक एज्युकेशनलिस्ट ब्लूम्स म्हणून होते, त्यांनी म्हणजे अंडरस्टँडिंगच्या किंवा नॉलेज गेनच्या 6 लेवल त्यांनी सांगितले होत्या. त्याच्यामध्ये रिमेंबरिंग, अंडरस्टँडिंग, अप्लाइंग, अनालायझिंग, बरोबर आहे का, अशा टोटल 6 लेवल आहेत. तर त्याच्यामध्ये हायएस्ट लेवल जी आहे नॉलेज गेनची, तर जे नॉलेज तुम्हाला मिळतं ते इम्प्लिमेंट करणं, ऍप्लिकेशन ही शेवटची लेवल असते, किंवा एक्झिक्युशन ऑफ द आयडियाज. ठीक आहे. तर हायएस्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग जी आहे ही तुम्हाला फायनल इयर मध्ये ज्यावेळी तुम्ही प्रोजेक्ट एक्झिक्यूट करता त्यावेळी असते. ठीक आहे. आणि दुर्दैवाने त्याच वेळी आपल्याला शिंगा आलेले असतात फायनल इयर मध्ये. त्यामुळे त्यांना वाटतं प्रोजेक्ट म्हणजे काय असते काहीच नको. म्हणजे जिथं खरोखर नॉलेज आपण दाखवायची गरज असते तिथं आपण दाखवत नाही. तर ऍटलिस्ट तुमच्या बाबतीत ही होऊ नये अशी अपेक्षा आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन फॉर लिनियर अँड अँग्युलर मोशन. लिनियर मोशनचे लॉज आपल्याला माहिती आहेत. झालं. So first we'll start with title of the chapter. Title of the chapter काय सांगा? Kinetics. बरोबर का? तर कायनेटिक्स वी नो दॅट इट इज अ ब्रांच ऑफ मेकॅनिक्स. डेफिनेशन आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. ठीक आहे. मेकॅनिक्स डील्स विथ फोर्सेस अँड इफेक्ट ऑफ फोर्सेस ऑन आयदर body at rest or body in motion. When the body is at rest, we are studying statics. When the body is in motion, we are studying Dynamics. dynamics. Dynamics is further divided into kinematics. जे आपण
याच्यापूर्वी शिकलं, इन विच वी आर नॉट कन्सिडरिंग द फोर्सेस और मास ऑफ द बॉडी. ज्या फोर्सेसमुळं मोशन परसिस्ट होते किंवा जनरेट होते, बरोबर आहे का, ते फोर्सेस किंवा बॉडीचं मास आपण विचार केला नाही. त्याच्यामध्ये आपण मग व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, टाइम, डिस्प्लेसमेंट या गोष्टी कन्सिडर केल्या आहेत. इट वॉज व्हॉट? Kinematics. Kinetics or kinematics? Kinematics. Now we want to study kinematics. Kinematics म्हणजे आपल्याला काय स्टडी करायचं सांगा? कंपल्सरी फोर्स स्टडी करायचा. आर यू गेटिंग? अँड वी हॅव टू स्टडी मास ऑफ द बॉडी. त्यामुळे चॅप्टरचा स्टडी करतानाच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की फोर्स आणि मास स्टडी करायचे. म्हणजेच इफेक्टिव्हली आपल्याला कोणता लॉ स्टडी करावा लागेल? न्यूटन्स लॉज पैकी फोर्स आणि मास जर स्टडी करायचं असेल तर which law? F equal to ma, yes or no? Gravitational law. F is equal to ma. Force पर स्टडी करायचं आणि मास पर स्टडी करायचं. Therefore we have to study second law of motion in this chapter. Is it clear? तर सुरुवातीला Yes. फक्त कायनेटिक्स ची डेफिनेशन लिहा. राईट डाऊन कायनेटिक्स. It is the branch of dynamics. It is the branch of dynamics which deals with the study of forces, which deals with the study of forces and their effect on a body in motion by considering the mass of the body, and forces which cause the motion. Before we start this chapter, I must repeat, we are in a section that is dynamics, which needs more logical thinking. I told you about my experience. Dynamics विषय असं म्हणतात की जर पूर्वी वहीमध्ये घेतलेला प्रॉब्लेम असेल तरच तो स्टुडंटला सॉल्व्ह करता येतो असं म्हणतात. ठीक आहे, दिस इज व्हॉट द ट्रॅडिशनल परसेप्शन अबाउट डायनामिक्स. ठीक आहे, आय थिंक इट विल नॉट हॅपन अबाउट यू, कारण तुम्ही पहिल्यापासून थॉट प्रोसेस यूज करून प्रॉब्लेम सोडवतात. स्टॅटिक्स बेसिकली कसं आहे, म्हणजे फॉर्म्युलेटेड प्रोग्राम आहे, बरोबर ना. समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0, समेशन एम इक्वल टू 0. मुवमेंट कुठे घ्यायचं तर तिथं दोन रिएक्शन फोर्सेस, येस और नो. हे सगळं स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे, पण डायनामिक्स मध्ये तसं नाही. इज दॅट क्लिअर? तर डायनामिक्स मध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय लॉजिकली समजावून घ्या तरच डायनामिक्स मार्क येतात. अदरवाईज वर्षानुवर्ष असं म्हणतात की जर वहीतला प्रॉब्लेम असेल तरच जमतो. वहीतला प्रॉब्लेम प्रत्येक वेळी येईल याची गॅरंटी नसते आपल्याकडं इंजिनिअरिंगला. लक्षात येतंय का? तर जे अंडरस्टँडिंग आहे ते बेटर असावं. दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. ठीक आहे. So all these things, just a quick revision. Newton's laws of motion आपल्याला शिकायचे. We are discussing the Newton's laws of motion for linear motion. हे सगळं माहिती आहे का परत सांगत नाही. First law of motion. Any explanation needed about this? याच्याविषयी काय एक्सप्लेन करायची गरज आहे का? No, sir. Every body continues in its state of rest or of uniform motion in a straight line unless it is acted upon by an external unbalanced force. ठीक आहे. तर याचं इंटरप्रिटेशन जे आहे हे आपल्याला पुढच्या डी अॅलम्बर्ट्स प्रिन्सिपल मध्ये आपल्याला जास्त डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. तर थोडक्यात इथं आपण एकच गोष्ट समजून घेऊया. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन defines one physical quantity that is nothing but inertia. What is inertia? Tendency of a body to maintain
the state of either Motion. rest or of uniform motion. Is that clear? हे लिहायची गरज आहे का? इनर्शिया सर्वांना आठवतोय? Shall we continue? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. हे सगळं आता सेकंड लॉ मध्ये तुम्हाला the rate of change of momentum is directly proportional to the applied force and the change of momentum takes place in the direction of applied force F equal to ma. Shall we continue? Yes, sir. Newton's third law of motion you are knowing. To every action there is an equal and opposite reaction. There are so many examples we have discussed so many times. Write down the next point. इथे फक्त मेन्शन करा की आपण हे डिस्कस केलेले आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन असे फक्त हेडिंग लिहा. म्हणजे काय काय डिस्कस केलं हे लक्षात राहील. ओके. So we have once again revised the Newton's laws of motion. आणि हा पुढचा पॉइंट शिकताना आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे आपण जिथे पाहिजे तिथे डिस्कस करूया. Okay, in this chapter you must remember you should be very good in drawing the free body diagram of a moving body. Free body diagram म्हणजे काय ते सांगा. Anyone remembers? फ्री बॉडी डायग्राम जसे आपण ट्रक साठी काढत होतो किंवा बीम साठी काढत होतो. applied force and reactive force. एक्झॅक्टली. सो इन फ्री बॉडी डायग्राम आपल्याला काय काय करायचे आहे, जे सर्व फोर्सेस असतात बॉडीवरती ऍक्ट होणारे विथ देअर प्रॉपर डायरेक्शन, हे जर तुम्ही इमॅजिन करू शकत असाल, दिस विल बी एन इझिएस्ट चॅप्टर फॉर यू. एखादी बॉडी मूव्ह होते त्याच्यावर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात हे जर तुम्ही लिस्ट आउट करू शकत असला with their direction and magnitude, it will be an easy chapter for you. Write down next point, D'Alembert's principle. D'Alembert's principle. याचे संबंधित 4 पॉइंट आहेत ते नोट करा, म्हणजे मग आपल्याला कंटिन्युअसली डिस्कस करता येईल. ओके, विदाउट डिस्टर्बन्स. Write down the 4 points related to it so that we can discuss in continuity. झालं लिहून? Yes, sir. तुम्ही जर मला विचारलं की कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स याच्यापैकी प्रोसिजर वाईज कुठला सोपा आहे, तर त्याचं उत्तर आहे कायनेमॅटिक्स. इक्वेशन्स ऑफ मोशन आपल्याला पहिल्यापासून लहानपणापासून माहिती आहे. ठीक आहे. कायनेटिक्स जर समजत असेल तर खूप आपल्याला इन डेप्थ कन्सिडरेशन करावं लागतं. शॅल वी स्टार्ट द डिस्कशन नाउ? Yes, sir. Okay. Now we are knowing Newton's second law of motion. It states that F is equal to m into a. ठीक है. So when we have understood this law, in that case we have considered Newton's second law शिकताना आपण काय शिकलं ते आठवा. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण एकच फोर्स कन्सिडर केला होता, बरोबर आहे का, आणि ऍक्सेलरेशन इन द डायरेक्शन ऑफ फोर्स होतं हे आपण समजून घेतलं होतं.
आणि ऍक्सिलरेशन म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ते जर तुम्ही इन रिलेशन टू मास घेतलं तर त्यालाच तुम्ही काय म्हणत होता, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. इज दॅट क्लिअर? पहिल्यांदा काय कन्सिडर केलं होतं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, त्याला काय म्हणलं, ऍक्सिलरेशन. ते जर तुम्ही मासशी कोरिलेट केलं तर त्याला काय म्हणत होता, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. समजतंय का? आणि ते आपण फोर्सशी रिलेट केलं होतं. इन दॅट केस वी हॅड कन्सिडर्ड अ सिंगल फोर्स, ओके, अँड ऍक्सिलरेशन. ओके, आता डीएलएम्बर्टने काय केलं, हा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे हा थोडासा मॉडिफाय केला, बरोबर आहे. आता आपल्याला डायनामिक्स मध्ये काय शिकायचं आहे, वी हॅव टू कन्सिडर अ बॉडी. ठीक आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन हा मला वाटतं बॉडीसाठी होता का पार्टिकल साठी होता, तो विषय सोडून द्या. ठीक आहे, नाउ यू कन्सिडर वन बॉडी विच इज ऍक्टेड अपॉन बाय नंबर ऑफ फोर्सेस. ठीक आहे, मग हे जर फोर्सेस असतील कोणकोणते, F1, F2 आणि F3. ठीक आहे, तर ह्या सर्वांचा एक रिझल्टंट फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल का? कॅन वी कॅल्क्युलेट द रिझल्टंट? ऑफकोर्स येस. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण ते शिकलोय की, बरोबर आहे. तर काय करा, हे सर्व जे फोर्सेस आहेत ह्या सर्व फोर्सेसचा एक रिझल्टंट फोर्स कॅल्क्युलेट करा, बरोबर आहे. आता बाय डेफिनेशन रिझल्टंट हा काय असतो, इट प्रोड्युसेस द सेम इफेक्ट, ओके, विच इज प्रोड्युस्ड बाय द सिस्टीम ऑफ फोर्सेस. म्हणजे F1, F2 आणि F3 यांनी मिळून जो काही इफेक्ट जनरेट केलेला आहे तेवढाच इफेक्ट कोण जनरेट करेल, Resultant. रिझल्टंट फोर्स जनरेट करेल. इज दॅट क्लिअर? ठीक आहे, नेक्स्ट. त्यानंतर तुम्ही काय कन्सिडर करा, मास ऑफ द बॉडी. लक्षात येत आहे? आणि ऍक्सिलरेशन जे प्रोड्यूस होते ते इन द डायरेक्शन ऑफ फोर्स असं गृहीत धरा. इज दॅट क्लिअर? ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. आता याच्यामध्ये काय केलंय, तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे आहेत ते इक्विलिब्रियम विषयी बोलत नाही. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन काय सांगतात, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहा, बरोबर ना, रेस्टला असेल तर रेस्ट मध्ये राहा, एक्सेट्रा एक्सेट्रा, बरोबर का. मग त्याच्यामध्ये थोडंसं अजून ऍडिशनल काय केलं, तर डीएलएम्बर्ट्स प्रिन्सिपल हे मॉडिफाईड सेकंड लॉ ऑफ मोशन आहे. त्याच्यामध्ये डायनॅमिक इक्विलिब्रियम कन्सिडर केला. डायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर ह्या बॉडीवरती एक रिझल्टंट फोर्स ऍक्ट होतोय, येस ऑर नो, इट इज इन मोशन, बरोबर आहे का. मग न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगतो आपल्याला, बोला, घाबरू नका, चुकलं तरी काय शिक्षण आहे, परीक्षा नाही आहे, बोला प्लीज. Every body continues to be in rest or in. तर आता आपण मुव्हिंग बॉडी कन्सिडर करतोय, तेवढंच बोलूया आपण. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगतो, मुव्हिंग बॉडी ही मोशन मध्ये राहील कधी, जर अनबॅलन्स्ड फोर्सेस ऍक्ट होत नसतील तर. येस ऑर नो? काय बोलतो नीट समजावून घ्या. ठीक आहे, पाठांतर कोणी करू शकतं. ठीक आहे, तर काय सांगतोय, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन टेल्स अस दॅट a moving body will be in dynamic equilibrium when it is under the action of balanced forces. असं म्हणता येईल का? अनबॅलन्स्ड फोर्सेस ऍक्ट होत नाहीत, म्हणजेच काय, बॅलन्स्ड फोर्सेस ऍक्ट होतात. येस ऑर नो? Yes, sir. एवढं ओरडून ओरडून काहीतरी येस म्हणायचं तर सौजन्य दाखवा. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगतो, परत एकदा सांगा. When unbalanced forces are not acting on the body, it will be in equilibrium. Is it understood? ठीक आहे, मग आता ही मुव्हिंग बॉडी आहे, त्याच्यावरती एक रिझल्टंट फोर्स ऍक्ट होतोय, बरोबर का, ते डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. ठीक आहे, तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन ने इनर्शिया डिफाइन केला होता. इनर्शिया म्हणजे काय, टेंडन्सी टू काय, मेंटेन द स्टेट, बरोबर का. म्हणजे जे काय चालू आहे, बरोबर आहे, रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्येच राहावं लागतं, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये. त्यामुळे ह्या मोशनच्या अपोजिट इनर्शिया फोर्स ऍक्ट होतोय, M × A.
आर यू गेटिंग? आणि हा रिझल्टंट फोर्स आणि हा इनर्शिया फोर्स, ह्या दोघांचे जर ऍक्शन तुम्ही कन्सिडर केली तर बॉडी डायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. इज इट अंडरस्टूड? त्यामुळे ह्या सर्व गोष्टीवरनं डी अॅलम्बर्ट्स प्रिन्सिपलची कॅरेक्टरिस्टिक लक्षात घ्या. आता पहिला मुद्दा समजला का सांगा? इट इज द ऍप्लिकेशन ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, F इक्वल टू ma. ह्याचं ते मॉडिफाईड व्हर्जन आहे. फर्स्ट पॉइंट इज अंडरस्टूड. Yes, sir. सेकंड पॉइंट, न्यूटन सेकंड लॉ मध्ये आपण एकच फोर्स कन्सिडर करत होतो. इथं काय कन्सिडर केलंय? बोला ना. सिस्टीम ऑफ फोर्सेस. येस और नो? Yes. Third point, it considers not only a body but it considers dynamic equilibrium. म्हणजे त्या बॉडीवरती ऍक्ट होणारे सर्व फोर्सेस आणि त्यांचा इक्विलिब्रियम कन्सिडर करतो. बरोबर आहे? आणि हा इक्विलिब्रियम कन्सिडर करताना सर्वात महत्वाचा फोर्स कोणता कन्सिडर केला जातो? इनर्शिया फोर्स. बरोबर आहे? जो त्या मोशनला रेजिस्ट करत असतो. इज इट क्लिअरली अंडरस्टूड? Yes, Yes sir. or no? Yes, sir. सांगा परत एकदा. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डी अॅलम्बर्ट्स प्रिन्सिपल? डी अॅलम्बर्ट्स प्रिन्सिपल म्हणजे काय आहे? इट इज मॉडिफाइड फॉर्म ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. फर्स्ट पॉइंट इज क्लियर. It considers a system of forces F1, F2, F3, their resultant, etc. Okay, instead of considering a single force. Then it considers the equilibrium of the body when it is moving. त्याला आपण काय म्हणतो? डायनॅमिक इक्विलिब्रियम. बॉडी मूव्ह होत असताना तो जो इक्विलिब्रियम आहे अंडर द ऍक्शन ऑफ हाऊ मेनी फोर्सेस. ठीक आहे, म्हणजे मुव्हिंग बॉडीवरती ऍक्ट होणारे फोर्सेस. बरोबर का? इन्क्लुडिंग इनर्शिया फोर्स, आणि त्याच्यातून तयार होणारा इक्विलिब्रियम हा कन्सिडर केला जातो. हॅव यू अंडरस्टूड द इंट्रोडक्शन ऑफ दिस डी अॅलम्बर्ट्स प्रिन्सिपल? Yes, sir. Yes, sir. बघा, हे सगळं आता आपण इथे दिलेलं आहे. डी अॅलम्बर्ट्स प्रिन्सिपल काय सांगताय? वाचा, तुम्ही सगळं समजले तुम्हाला. तर इक्विलिब्रियम जो अचीव होतो हा कुणामुळे होतो? बिकॉज ऑफ इनर्शिया फोर्स. फर्स्ट पॉइंट इज अंडरस्टूड. मगाची डायग्राम आठवते का? Yes, sir. ही मुव्हिंग बॉडी समजा अशी आहे. ठीक आहे, त्याच्यावरती ऍक्ट होणारा हा तुम्ही रिझल्टंट फोर्स घेतला. समजताय का? तर त्याला अपोज करणारा फोर्स कुठला आहे? इनर्शिया फोर्स. बरोबर आहे? आणि पूर्वी जो सिंगल फोर्स तुम्ही घेत होता त्याचे आता काय घेताय? रिझल्टंट घेताय. सिस्टीम ऑफ फोर्सेस म्हणजे त्याचा रिझल्टंट घेताय. इज इट क्लिअर? त्यामुळे डी अॅलम्बर्ट प्रिन्सिपलने पहिल्यांदा काय सांगितलंय? डायनॅमिक इक्विलिब्रियम जो आहे तो कोणामुळे अचीव झालाय? इनर्शिया फोर्स. ठीक आहे, बघा आता हे सगळं मग सांगितलं. F इक्वल टू ma जर सिंगल फोर्स ऍक्ट होत असेल तर. जर नंबर ऑफ फोर्सेस असतील तर मग सांगितलं त्यानुसार F1, F2, F3 सगळे फोर्सेस घेण्याचे काय घेणार तुम्ही? रिझल्टंट घेणार. मग नंबर ऑफ फोर्सेस असतील तर F च्या ठिकाणी काय लिहावं लागेल? R. त्यामुळे R इज इक्वल टू ma where R represents the resultant force. इकडे शिफ्ट केलं. R मायनस ma इक्वल टू 0. ठीक आहे, आता R मायनस ma च पुन्हा एकदा इंटरप्रिटेशन काय? तर R हा रिझल्टंट फोर्स आहे. समजताय का? आणि Yes, sir. ma हा काय आहे? त्याला अपोज करणारा फोर्स आहे, ज्याला आपण काय म्हणतो? Inertia force. इनर्शिया फोर्स. इज दॅट क्लिअर? अभ्यासाच्या बाबतीत पण असंच आहे. बरोबर आहे ना? नंबर ऑफ फोर्सेस विल बी ऍक्टिंग ऑन यू. कोणकोणते फोर्सेस आहेत? तर कुणाला क्रिकेट खेळा वाटतं? बरोबर ना? येस और नो? कुणाला मोबाईल वरती खेळा वाटतं? कुणाला फ्रेंड्स मध्ये निवांत गप्पा मारत बसा वाटतं? येस और नो? हे सर्व अप्लाइड फोर्सेस आहेत. बरोबर ना? इनर्शिया फोर्स म्हणजे काय असतं? तर आपलं मन असतं. ज्या दिशेने चाललाय ती चुकीची आहे. येस और नो? काय बोलतो समजतंय ना? हे जे गप्पा मारतोय, हे जे मोबाईलवरती गेम खेळतोय, हे जे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, बरोबर ना? हे जे पंचमहाभूत आहेत कोणकोणती? कोणकोणती? व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम,
स्नॅपचॅट स्नॅपचॅट, टेलिग्राम, जे काय असेल ते आम्हाला नाव पण माहित नाही त्याची, बरोबर आहे का? काय म्हणून सर कुठं बोलता काय? ठीक आहे. तर इनर्शिया फोर्स मनातून काय सांगतो? त्या दिशेनं जाऊ नको, बरोबर ना? अपोजिंग फोर्स आहे. त्यामुळे अप्लाइड फोर्स आणि इनर्शिया फोर्स या दोघांचा इक्विलिब्रियम जर असेल तर डायनामिक इक्विलिब्रियम राहील. लक्षात येतंय का? चला लिहून घ्या सगळं. M into A represents the inertia force and body is under the action body is under the condition of equilibrium due to inertia force only. Is it clear? Yes, sir. This is D'Alembert principle. It tells that the body is in dynamic equilibrium with or due to काय पण म्हणा inertia force of the body. लक्ष ठेवा, जगामध्ये कुठलीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, बरोबर आहे? न्यूक्लिअर पॉवर विषयी तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळा, बरोबर ना? न्यूक्लिअर पॉवर चांगली कधी असते? जर इलेक्ट्रिसिटी जनरेशन वगैरे असं केलं तर. जर त्याच्यापासून बॉम्ब तयार केला तर ते डिस्ट्रक्टिव्ह. सेम थिंग इज ऍप्लिकेबल टू इंटरनेट, सोशल मीडिया, स्मार्टफोन. सो अल्टिमेटली इट डिपेंड्स अपॉन द युजर. ते आपल्यावरती अवलंबून आहे, ह्या गोष्टी चांगल्या आहेत का वाईट आहेत. समजताय ना? स्पोर्ट्स, ठीक आहे, क्रिकेटच्या बाबतीत म्हणजे फिटनेस म्हणून एखादा तास क्रिकेट खेळणं वेगळं, बरोबर आहे का? आणि फार एकदम वळू असतो गावात सोडून दिलेलं, बरोबर आहे का? काही लोक असे असतात जणू काय त्यांना क्रिकेटसाठी सोडून दिलेलं आहे, अशा थाटात दिवसभर क्रिकेट खेळतात. तर एवढा अतिरेक करायचा नाही. आर यू गेटिंग? यू शुड अंडरस्टँड द लिमिट्स. सोशल मीडिया अवश्य यूज करा, पण विदिन लिमिट्स. So when you want to solve the problems on moving bodies considering D'Alembert's principle, त्याच्यामध्ये काय असतं? F1, F2, F3 different forces acting on the body. ठीक आहे, this is the direction of motion. आज फक्त इंट्रोडक्शन देतोय. सर्व फोर्सेस अप्लाय केले आहेत बॉडीवरती, त्याचं मास m आहे. ठीक आहे, F1, F2, F3 ह्या सर्वांचं काय करा? पहिल्यांदा रिझल्टंट फाइंड आउट करा. त्याला अपोजिंग फोर्स जो आहे इनर्शिया फोर्स, तर रिझल्टंट फोर्स आणि इनर्शिया फोर्स या दोघांच्या ऍक्शन मध्ये आपल्याला काय मिळतो? विच इक्विलिब्रियम? डायनॅमिक इक्विलिब्रियम. समजतंय का? तर प्रॉब्लेम सोडवायची प्रोसेस मध्ये काय असतं? पहिल्यांदा फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करा, ज्याच्यामध्ये काय असतील? सर्व ऍक्टिव्ह फोर्सेस असतील, इन्क्लुडिंग वेट अँड नॉर्मल रिएक्शन. ऍक्टिव्ह फोर्सेस म्हणजे अप्लाइड फोर्सेस. इज दॅट क्लिअर? तर सर्वच्या सर्व अप्लाइड फोर्सेस असतील,
वेट असेल आणि नॉर्मल रिएक्शन असेल, हे सर्व फोर्सेस कन्सिडर करा. त्यानंतर इनर्शिया फोर्स कन्सिडर करा. इनर्शिया फोर्स कसा घेणार, तर अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. इनर्शिया फोर्स कशा असणार आहे, ही जर डायरेक्शन ऑफ मोशन टुवर्ड्स राईट असेल तर इनर्शिया फोर्स हा कसा असेल, अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. याला एकच हे आहे, काय म्हणायचं, अपवाद आहे. अपवाद काय म्हणतात इंग्लिशमध्ये विसरून गेलो, एक्सेप्शन आहे, सॉरी. याला एकच एक्सेप्शन आहे. इनर्शिया फोर्स इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. हे ट्रूथ आहे नॉर्मल केस मध्ये. याला एकच एक्सेप्शन आहे. कॅन यू टेल अबाउट दॅट? इनर्शिया फोर्स हा इन द डायरेक्शन ऑफ मोशन असतो, असं एखादं एक्झाम्पल सांगू शकताय का? एनीवन कॅन टेल? Normally inertia force are opposite to direction of motion. Are you listening? प्रश्न तर लक्षात आलाय का? नॉर्मली इनर्शिया फोर्स कसा असतो, अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. तर एक एक्सेप्शनल केस आहे जिथे इनर्शिया फोर्स इन द डायरेक्शन ऑफ मोशन असतो. कोणता? पटकन बाळांनो, अटेंडन्स घ्यायचा अजून. ठीक आहे, एक्झाम्पल लक्षात घ्या. बरोबर आहे. 9:55 झाले आहेत. इमॅजिन करा, बरोबर ना? आपण आहोत गोपाळपूर चौकात. बाईक वरत आहेत दोन फ्रेंड्स, मुलं असतील मुली असतील एकत्र, बरोबर. आणि गाडी एकदम फास्ट चालू आहे, बरोबर ना? मध्येच खड्डा आला किंवा काहीतरी आडवं आलं, ऑब्स्टॅकल. ब्रेक अप्लाय केला जातो, बरोबर. ब्रेक अप्लाय केल्यानंतर काय होतं, पाठीमागे बसलेला जो व्यक्ती आहे, बरोबर ना, थोडासा पुढे पुश होतो. यस और नो? आणि ज्यांनी ब्रेक अप्लाय केला, जो गाडी ड्राईव्ह करतो, तो पण थोडासा पुढे जातो ब्रेक अप्लाय केल्यावर. यस और नो? मग Yes. तुम्ही ज्यावेळी पुढे फॉरवर्ड बेंडिंग होतं ब्रेक्स अप्लाय केल्यावर, इट इज ड्यू टू इनर्शिया. यस और नो? आणि जे तुमचं फॉरवर्ड बेंडिंग आहे ते कसं आहे, इन द डायरेक्शन ऑफ मोशन. यस और नो? सो दिस इज वन ऑफ द एक्सेप्शन्स वेअर द इनर्शिया फोर्स इज इन द डायरेक्शन ऑफ मोशन. इज इट क्लिअर? आणि जर तुम्ही दुसरं लॉजिक यूज करायचं म्हटलं तर ब्रेकिंग फोर्स हा अपोजिट असतो, बरोबर आहे का? त्यामुळे तो इनर्शिया ब्रेकिंग फोर्सच्या अपोजिट आहे. ओके, विल सी द डिटेल्स टुमॉरो. ऑनलाईन मधल्या सर्वांना म्यूट करतो. सिरियल नंबर मला ओळीत दिसतील. ऑनलाईन प्लस ऑफलाईन असं कंबाईन अटेंडन्स घेतोय. ठीक आहे. तारीख किती? 10 ना? रोल नंबर 1 इथं आहेत का? आहेत. 4 5 6 7 8 7 आहेत का? 8 आहेत. 9 10 11 12 आहेत का इथं? रोल नंबर 12 absent. 14 15 16 17 18 19 आहेत. 20 आहेत का? 20 उस्मानाबाद विसरलं काय? 21 आहे. 22 23 24 23 वरून डायरेक्ट 24 आहे. 25 आहे. 26 27 27 आहेत का इथं? 28 29 30 32 31 32 33 34 आहेत का इथं? 34 35 36 37 38 शेवटी असतात. आहे.
39, 40, 41, 42 absent असणार. 42 absent ना. 43, 44, 45, 46 आहेत का? 47, 48, 49, 50 आहेत इथं. दोन्ही आहेत. 51, 52, 53 आहेत का? 53 आहेत. ओके. 54, 55, 56, 56 आहेत का? रोल नंबर 56. 58, 59. रोल नंबर 60 आहे तिथं. ऍब्सेंट नंबर चेक करा. ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे प्रेझेंट असेल तर यस म्हणून सांगा. रोल नंबर 12 आहे का कुठं ऑनलाईन ऑफलाईन? रोल नंबर 12 नाही कुठं. 27 नाहीत. 34 नाहीत. 42 नाहीत. 56. ठीक आहे. विल स्टॉप हिअर. थँक्यू.